माननीय पंतप्रधान व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या संकल्पनेतील विकसित भारत 2047 या अभियान अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील विद्यार्थ्यांनी एक समस्या निवडून व्होकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित एक मॉडेल तयार केलेले आहेत। या मॉडेलविषयी आपल्यासमोर माहिती सांगणाऱ्या विद्यार्थिनीत। नमस्कार, मी कुमारी पूर्वी संदीप शिंदे, वर्ग 7 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसगाव। नमस्कार, मी कुमारी प्रिया दादाराव पन्हाळे, वर्ग 7 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसगाव। आम्ही शोधलेली समस्या लाईट नसलेल्या दुर्गम भागामध्ये पाणी शेंदण्यासाठी तेथील लोकांना, विशेषतः महिलांना खूप कष्ट सहन करावे लागतात। आपल्या भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती सर्व ठिकाणी सारखी नाही। ईशान्य भारतातील लोकजीवन हे डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहे। अशा ठिकाणी पाण्याची गरज भागवण्यासाठी सखल भागातून पाणी उंच ठिकाणी न्यावे लागते। अशातच काही दुर्गम ठिकाणी लाईन उपलब्ध नसते। यावर उपाय म्हणून आम्ही हे मॉडेल तयार केलेले आहे। यासाठी लागणारे साहित्य हा आर्किमिडीजचा स्क्रू, पाणी साठवण्यासाठी हा टप आणि शेतीच्या टँकमध्ये पाणी पोचण्यासाठी ही नळी, आणि हे शेतातील पिकाला पाणी पोचण्यासाठी ठिबक सिंचन व इत्यादी साहित्य घेतलेले आहे। विहिरीतील किंवा सखल भागातील पाणी विद्युत ऊर्जेशिवाय उंच ठिकाणी आणणे सहज शक्य होते। अशा उपकरणाचा वापर करून दुर्गम भागातील पाण्याची समस्या आपण सहज सोडवू शकतो। यामुळे वेळेची व मानवी श्रमाची निश्चित बचत होईल। याच उपकरणाचा वापर करून डोंगर उतारावरील शेतीसाठी सुद्धा ठिबक सिंचनासाठी पाण्याचा वापर करणे सहज शक्य आहे। आमच्या या मॉडेलमध्ये आर्किमिडीजचा स्क्रू या तत्वाचा आधार घेऊन दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधला आहे। हा मॉडेल तयार करण्यासाठी आमच्या शाळेतील सरांनी मोलाचे सहकार्य केले आहे। धन्यवाद।